लेकीचं ग घेता, जात फिरे गरा गरा, माझं डोळं पुसणारी लेक गुंतली संसारा, नाव लेकीचं ग घेता, जात फिरे गरा गरा, माझं डोळं पुसणारी लेक गुंतली संसारा. बहिणीच्या रे भावानो, बैलगाडी ही नटवा, बहिणीच्या रे भावानो, बैलगाडी ही नटवा, माझा व्याकुळला जीव, माझा व्याकुळला जीव, माझे मालन भेटवा, माझे मालन भेटवा, नाव लेकीचं ग घेता, जात फिरे गरा गरा, माझं डोळं पुसणारी लेक गुंतली संसारा. काय सांगू माहेराबद्दल. माहेर हे माहेरच असतं. आपण लग्न होऊन जातो दुसऱ्या कुणाच्या तरी घरी, तिथं अगदी सुरुवातीला जरी आपण मिक्सअप नाही झालो सगळ्यांमध्ये, तरी हळूहळू तिथलं घर हे आपलंच घर होऊन जातं. जसं आपली आईसुद्धा नवीन जेव्हा येते तेव्हा तिच्यासाठी सगळं नवंच असते की, पण हळूहळू तिचं जग आपण बनतो आणि ते तिचंच घर होऊन जातं. अगदी ती तिचं स्वतःचं माहेरही विसरते आणि सासर हेच तिचं घर होऊन जातं, अगदी तिचंच, मग मरेपर्यंत अक्षरशः. असंच आपलंही आयुष्य खरंच. पण काही का असे ना, शेवटी माहेराची ओढ ही असतेच. वयाच्या कुठल्याही ठिकाणापर्यंत तुम्ही पोहोचा, पण माहेराची ओढ कधीच संपत नसते. 2 क्षण का आपण थांबलो नाही, डोळ्यांनी बघितलं जरी आपलं बालपणीचं ठिकाण, तरी मन समाधान होतं. अगदी खूप दिवस राहावं असं काही नसतं. अगदी जावं, डोळे भरून आपलं घर बघावं, आपल्या जीवाभावाच्या माणसांना बघावं आणि बस तिथंच आपलं मन समाधान होऊन जातं. माहेर कशाला म्हणतात मग? यालाच तर म्हणतात माहेर. खरंच. तर हे माझं घर, माझ्या आईवडिलांचं, जिथं मी लहानाची मोठी झाले ते घर. आधी थोडंसं आमचं घर एवढंही बांधून नव्हतं म्हणायचं, पण आता सगळं छान असं आहे बऱ्यापैकी बांधलेलं वगैरे. जेव्हा मी लहान वगैरे होते तेव्हा ताटव्याचं आमचं घर होतं. हे मागचा जो तुम्हाला बॅकग्राऊंड दिसतो तिथे होतं ताटव्याचं घर. तर आता विटांचं भिंतीचं पक्कं घर आहे. पण घराची सर ही कुठं जात नाही, माहेराची घर ही कुठंच येत नसते. माहेर माहेरच असतं काही जरी झालं तरी. आणि आई बाबा, भाऊ बहिणी, आपल्या जे माणसं आहेत त्यांना भेटलं की एक वेगळाच आनंद मनाला भेटत असतो. मला तर असं वाटतं की आपली जी वहिनी असते ना, ती खूप महत्त्वाची असते. आपली वहिनी आपल्याशी कनेक्टेड राहिली की आपला भाऊ कधीच आपल्याशी तुटत नसते. त्यामुळे मी तर असं म्हणते की जर भाऊ कायमस्वरूपी तुम्हाला कनेक्टेड ठेवायचा असेल तर आपल्या वहिनीशी इतकं छान बॉन्ड असलं पाहिजे, अगदी मैत्रिणीप्रमाणे असलं पाहिजे. थोडंसं घर म्हटलं की भांडं लागतात, सगळ्या गोष्टी होतच असतात. पण काही जरी झालं तरी जेवढा जीव आपल्या भावामध्ये असतो, अगदी तितकाच जीव आपल्या वहिनीमध्ये सुद्धा असला पाहिजे. तिची नेमकी बाजू काय आहे तीही आपल्याला समजली पाहिजे, हे तितकंच महत्त्वाचं आहे. तर छान वाटलं अगदी मला घरी जाऊन आणि खूप खूप छान वाटलं. तर खूप दिवसानंतर मी एडिटिंग करत आहे. त्रिशा झोपलेली आहे, थोडंसं तिला खोकला झालेला आहे त्यामुळे ती खोकत होती. झोका देत मी एडिटिंग करत होते. म्हटलं चला हळूहळू सगळे व्हिडिओज तुमच्यासोबत मी शेअर करेन. पण काय बोलू काही सुचत नव्हतं. अगदी भावनिक शब्दामध्ये मी बोलण्याचा प्रयत्न तर केला आहे. काय बोलले काय माहीत. पण व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा. माहेराबद्दलच्या तुमच्या नेमक्या भावना काय आहेत त्या नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. ही माझी साधी भोळी आई, आपली आई आपले बाबा कितीही साधे असले ना तरी त्यांची जी ही आहे जागा ती कोणीच घेऊ शकत नाही. नेहमी लक्षात ठेवा.
कधी कधी असं वाटतं की आपले आईबाबा साधे आहेत, आपलं घर साधं आहे म्हणून आपण ते दाखवत नाही, पण असं कधीही वागायचं नाही. मला असं वाटतं जी आपली परिस्थिती आहे, जसं आहे आपलं, ते किती छान आहे आणि ते किती अनमोल आहे याची जाणीव आपल्याला असली पाहिजे आणि कायम असली पाहिजे. ती जाणीव मला आहे आणि ती तुम्हालाही असावी असं मी अपेक्षित ठेवते. जे आहे, जे तुमच्याकडे आहे ते सुंदर असतं, काही विषयच नसतो. त्यामुळे ते साधं असो किंवा काही असो, त्याचा अभिमान आपल्याला असला पाहिजे आणि ती जाणीव, ते प्रेम आपल्याला असलं पाहिजे. तर बाबा आले होते शेतातून, बसले होते, वहिनी चहा ठेवत होत्या, आई पण इथं माझ्याशी गप्पा गोष्टी चालू होतं, लेकरांचं खेळणं वगैरे होतं. तर अगदी साधी भोळी आहे माझी आई बघा. बाबा तरी थोडी स्ट्रिक्ट आहेत पण आई मात्र एकदम शांत स्वभावाची आहे, असं आहे. तर आमच्या वहिनी साहेब पण छान आहेत एकदम. भाऊचा काय, मोठ्या भावाचा विषयच नाही, खूप जीव लावतो. लहाना भाऊ पण खूप जीव लावतो. तर असं आहे माझं माहेर, खूप छान असं आणि खूप प्रेम देणारं असं हे माझं माहेर. अक्षरशः मी जास्त वेळ थांबत नाही, म्हणजे सुट्ट्या नसतात फारशा, त्यामुळे 1-2 दिवसच असते. पण त्या 2 दिवसात अगदी मन भरून जगते आणि त्या 2 दिवसाच्या आठवणी मी अगदी छान असं हे करते. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.